नमस्कार, मी स्नेहा आणि आपण पाहता एसबीपी न्यूज. एसबीपी न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण नागपूरमध्ये आहोत अधिवेशनामध्ये आणि आपल्याला खेडचे आमदार बाबाजी शेठ काळे भेटलेत. आपण त्यांच्याशी रेल्वेच्या प्रश्नावर बोलणार आहे. पुणा नाशिक रेल्वे जी मनसरवरून नारायणगाव अशा ठिकाणावरून जाणार होती, पण ती रेल्वेचा मार्ग आता बदलला गेलाय. त्याबाबत काय सांगाल? ह्या गोष्टीमध्ये राजकारण होतंय का? राजकारणापेक्षा पुणे नाशिक रेल्वेची पहिली जी अलाइनमेंट होती, म्हणजे पुणे चाकण, नंतर खेड, मनसर, नारायणगाव आणि त्या मार्गे संगमनेर, तर ती अलाइनमेंटचे सर्व संपादन पूर्ण होत आलेले आहे. लोकांना पैसे पण मिळालेले आहेत. लोकांचा त्याबाबत विरोध पण नाहीये. आणि त्या रेल्वेची जी अलाइनमेंट त्याच्या आजूबाजूच्या गावांची मानसिकता झाली की आपल्याला ही रेल्वे आल्याच्या नंतर काहीतरी आपल्या गावाचं डेव्हलपिंग होईल, परिसराचं होईल. त्यामुळे लोकांना ती रेल्वे हवी आहे. आणि आता तिचं जी अलाइनमेंट आहे ती अहिल्यानगर मार्गे, शिर्डी मार्गे त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न चालू आहे. तर संबंधित प्रत्येक गावाचा, म्हणजे जेवढे तालुक्यामध्ये येतात, मग जुन्नर तालुका असेल, संगमनेर तालुका असेल, आंबेगाव तालुका असेल, खेड तालुका असेल, हवेलीचा काही भाग असेल, या सगळ्यांचा पूर्णपणे नवीन अलाइनमेंटला विरोध आहे. नवीन अलाइनमेंटवरून ती रेल्वे कुणीच होऊ देणार नाहीये. त्या अलाइनमेंटला आमचा सगळ्यांचा विरोध आहे. त्यासाठी सातत्यानं मागच्या अधिवेशनात असेल, या अधिवेशनात असेल, आम्ही सर्व लोकप्रतिनिधी पूर्वीच्या अलाइनमेंटनुसार रेल्वे व्हावी याच्यासाठी आग्रही आहोत. आणि तशा पद्धतीनं शासनाने विचार करून जे काही जुन्नर भागामध्ये टेक्निकल अडचणी आहेत, तर ती रेल्वे थोडी बाजूनी जोपर्यंत ती रेंज म्हणजे तिथपर्यंत आहे त्याची, तिथून बाहेरून ती सुद्धा घेऊ शकतात. एवढा मोठा खर्च येऊ शकत नाही. परंतु अहिल्यानगर मार्ग एवढा डबल टिबल खर्च करून शासनाचं नक्की काय धोरण आहे का राजकारण आहे याची कल्पना नाहीये. परंतु या बाबतीत कुणी राजकारण पण करू नये. लोकभावना पुणा नाशिक जी पूर्वीची अलाइनमेंट आहे त्या बाबतीतच आहे. परंतु आता आपण जर बघितलं तर जनआंदोलन उभं राहण्याची दाट शक्यता आहे ह्या रेल्वे प्रश्नावरती. कुणी लोकप्रतिनिधी यावरती बोलताना दिसत नाही. परंतु जर तिथे टनेल होऊ शकतो आणि तरीही याच्याकडे दुर्लक्ष केलं जातंय का? लोकप्रतिनिधी बोलत नाही असं नाहीये. मी जवळून पाहतोय. यापूर्वी सुद्धा या संबंधित 5 तालुक्याचे आम्ही जे आमदार आहेत, मग सगळेच आमदार, तर आम्ही त्या ठिकाणी मुंबईला सुद्धा एकत्र आलो होतो या विषयावर. त्यानंतर आपापल्या पद्धतीने पत्रव्यवहार केले. आंदोलन अधिवेशनात पण आम्ही बोलतोय. आता या अधिवेशनात पण आणि वरच्या सभागृहात पण, दोन्ही सभागृहात पुणे नाशिक रेल्वे आहे त्या मार्गेच व्हावी म्हणून आमची प्रत्येकाचा आग्रह आहे. आणि मग त्यासाठी अलाइनमेंट जरी बदलायची नसेल आणि टनेल थ्रू जर न्यायची असेल तर शासनाने तो खर्च बिअर करून ती रेल्वे झालीच पाहिजे. माननीय श्री सतीश कुंडलिक गव्हाणे पाटील यांच्या बहुळ येथील सुप्रसिद्ध एसके हॉटेलची तिसरी शाखा आता मनसरमध्ये. उद्घाटन समारंभ मंगळवार दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजता अवसरी फाटा, मनसर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे येथे. निमंत्रक समीर नवनाथ थोरात, अफजल तांबोळी, रोहन ढेरंगे, निखिल परदेशी, शुभम परदेशी, ऋषिकेश गोसावी.